ओबीसी आणि मराठा समाजामध्ये विद्वेष होऊ न देण्यासाठी योग्य ती पावलं उचलावी। सरकारने गृह खात्याने तत्काळ पावलं उचलून सामाजिक सलोखा टिकवावा, त्या जातीयवादी मनोज जरांगेला आळा घालावा। त्याच्यावर लवकरात लवकर त्यांनी जी चिथावणी देईल, धमकीची भाषा केलेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा। त्याच्यावर आधी पण 4-5 गुन्हे दाखल आहेत आणि आंतरवाली सराटीच्या पोलिसांची जी मारहाण झाली याचा तो खरा सूत्रधार आहे, तर लवकरच त्याला बेड्या घालाव्या। आणि हे जे सुरेश धस आता हे जातीवादी विष पेरतात ते मनोज जरांगे बरोबर, तर त्यांचा आम्ही राजीनामा मागतोय। गृहमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा। त्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी, मंदिरांच्या जमिनी जे लाटलेल्या आहेत, बँकांची 27 कोटींची कर्ज जी बुडवलेली आहे, त्याला जबाबदार धरून त्याची चौकशी करावी आणि महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा टिकवण्यासाठी आणि ओबीसी आणि मराठा समाजामध्ये विद्वेष होऊ न देण्यासाठी योग्य ती पावलं उचलावी, एवढंच आमचं सरकारला, मुख्यमंत्र्यांना मागणी आहे।